श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक या चॅनलमध्ये तुमचं मी मनीषा खूप मनापासून स्वागत करते. अक्षय तृतीया. अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असतो, म्हणूनच याला आपण अक्षय तृतीया असं म्हणत असतो. आता अक्षय म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही, म्हणजे जे कधीही संपत नाही किंवा ऱ्हास होत नाही, असे याला आपण अक्षय म्हणत असतो. आणि तृतीया म्हणजेच तिसरी जी तिथी असती तिला तृतीया आपण असं म्हणत असतो. आता अक्षय तृतीया ही दर वर्षाच्या वैशाख शुक्ल तृतीयेला साजरी केली जाते. या सणाला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे. असे म्हणतात, कोणताही शुभ कार्याची सुरुवात या सणापासून केली जाते. ते शुभ कार्य फलप्राप्ती देते व त्याचा लाभ आपल्याला खूप चांगल्या प्रमाणात भेटत असतो. कारण हा मुहूर्त म्हणजे कधीही क्षय होत नाही आणि आपली ज्या दिवसाची सुरुवात, ज्या गोष्टीची आपण सुरुवात या दिवशी करतो तिचा कधीही नाश होत नसतो. आता 3.5 शुभ मुहूर्तांपैकी अक्षय तृतीया एक असल्याने या दिवशी कोणताही मुहूर्त न पाहता आपण खरेदी किंवा कोणताही शुभ कार्य करू शकतो. हा संपूर्ण दिवसच आपण या दिवशी शुभ मानला जातो. कारण या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची विधिवत पूजा केली जाते. आपल्या जीवनात व कुटुंबात सुख समृद्धी तसेच आनंद यावा, भरभराट यावी यासाठी आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी विधिवत शुभ मुहूर्तावरती पूजा करण्याची पद्धत आहे. आता या दिवशी पूजेचा मुहूर्त काय आहे, तर या दिवशी पूजेचा मुहूर्त 19 एप्रिल सकाळी 10:49 वाजता सुरू होईल आणि 20 एप्रिल 2026 रोजी सकाळी 7:27 वाजता हा मुहूर्त संपेल. म्हणजे या काळामध्ये तुम्ही कोणत्याही सोन्याच्या वस्तू असेल किंवा शुभ तुम्हाला घर घ्यायचं असेल किंवा कोणत्याही कार्याची सुरुवात करायची असेल, नवीन वस्तूसाठी हा दिवस किंवा हा मुहूर्त खूप शुभ मानला जातो. या काळामध्ये जर तुम्ही काही खरेदी केली तर ही वस्तू तुमच्यासाठी अक्षय राहत असते. आता या दिवशी आपण जितकं पुण्य करू, कर्म करू, तर ते अक्षय राहत असतं. कारण जी गोष्ट आपण या दिवशी करणार तर ती अक्षय राहत असती. म्हणूनच या दिवशी गरिबांना आपण अन्नदान करायचे असतात. तसेच या दिवशी चुकूनही आपल्या हातून पाप करायचं नसतं, कारण ते अक्षय राहणारं असतं. म्हणून या दिवशी शक्यतो मातीचे भांडे असेल, गहू असेल, वस्त्र असेल, तीळ असेल, जवस असेल, आंबा असेल, या वस्तूचे दान केल्याने पुण्य आपल्याला त्याचे अखंड राहत असतं, म्हणजेच अक्षय राहत असतं. त्यामुळे या दिवशी या वस्तूंना खूप मान आहे आणि या वस्तू आपण दान करायच्या असतात. आता या दिवशी अक्षय पात्र असतं, तर तेही आपल्याला घरामध्ये तयार करायचं असतं. तर ते अक्षय पात्र कसं आपल्याला तयार करायचं आहे, तर थोडक्यात सांगते मी. तर या दिवशी जर तुम्ही अक्षय पात्र अशा पद्धतीने जर कलश जर भरला तर तुमच्या घरामध्ये अक्षय सगळ्या गोष्टी राहत असतात. लक्ष्मीची कधीही कमी पडत नाही. तर तो कसा तयार करायचा, तर एक तांब्याचा किंवा पितळाचा कलश घ्यायचा आहे. त्याला तुम्हाला कुंकवानी स्वस्तिक काढायचं, कडेने 2 रेषा तुम्हाला मारायच्या आहे रिद्धी-सिद्धी म्हणून. व त्याला लाल धाग्याने आपल्याला कलशाला 5 वेढे मारायचे आहे, म्हणजे लाल धाग्याने गुंडाळायचं आहे. आणि त्यामध्ये त्या कलशामध्ये अखंड तांदूळ, ज्याला आपण अक्षदा म्हणत असतो, तर तो पूर्ण कलश अक्षदाने भरवायचा आहे. त्या कलशामध्ये तांदळावरती तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं. नंतर हे करत असताना ओम महालक्ष्मी च विद्महे महासेनाय धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर त्या तांदळावरती हळकुंड, म्हणजे अख्खं हळकुंड टाकायचं आहे. नंतर पिवळी कवडी ठेवायची. त्यानंतर 1 रुपयाचं नाणं असेल किंवा तुमच्याकडे जे नाणं असेल ते त्यावरती ठेवायचं. त्यानंतर सोन्याची कोणतीही एखादी वस्तू ठेवायची. या सर्व वस्तूंना आपण हळदी कुंकू अर्पण करायचं. त्या कलशाला धूप दीप दाखवायचा आणि नमस्कार करायचा आहे. मनापासून प्रार्थना करायची आहे, हा कलश माझ्या घरामध्ये अखंड राहू दे आणि अशीच लक्ष्मी माझ्या घरामध्ये येत जावी. आता दिवसभर हा कलश तुम्हाला देवघरासमोर ठेवायचा आहे. आणि दुसऱ्या दिवशी या कलशातील ज्या वस्तू आहे तर त्या एका लाल कपड्यामध्ये तुम्हाला गुंडाळून ठेवायच्या आहे. काही थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि उरलेले जे तांदूळ आहे कलशातले
तर ते पक्ष्यांना खायला द्यायचे आहे. आणि ही जी तुम्ही पुडी बनवणार आहे तर ती तुम्हाला तुमच्या पर्समध्ये किंवा तिजोरीमध्ये ठेवायचं आहे. असं केल्याने तुमच्याकडे जी लक्ष्मी आहे तर ती अक्षय राहत असती, तिचा कधीही ऱ्हास होत नसतो. तसेच या दिवशी पितरांची सेवा करण्याचाही खूप मोठा योग असतो, कारण या दिवशी तुम्हाला पितरांची सेवा करायची आहे. त्याच्यासाठी तुम्हाला मातीची भांडी जी जी तुम्हाला पितरांना अर्पण करायची आहे, पितरांच्या नावाने दान करायची आहे किंवा याचा कलश भरून ठेवायचा आहे. आता बऱ्याच जणांचे आईवडील गेलेले असतात, त्यामुळे ते या दिवशी पूजा करत असतात. परंतु बऱ्याच जणांचा गैरसमज आहे की आईवडील आमचे जिवंत आहेत तर आम्ही कशी पूजा करायची. तर या दिवशी जरी तुमचे आईवडील असेल तरी पण या दिवशी तुम्ही पितरांची सेवा करू शकतात. म्हणजेच तुम्हाला या दिवशी जो काही आंबे असेल किंवा जो काही तुम्ही जेवण बनवणार असेल तर त्याचा नैवेद्य तुम्हाला 12 वाजता करून तो तुम्हाला कावळ्यांना खाऊ घालायचा आहे किंवा इतरांना दान करायचं आहे. यामुळे तुमच्या घरामध्ये म्हणजे पितरांची सेवा तुमच्या हातून घडत असती. आता ज्यांचे आईवडील जिवंत नसतात त्यांनीही ही सेवा करायची आहे. फक्त ज्यांचे आईवडील जिवंत आहे त्यांनी मातीचा कलश भरायचा नाही आहे, फक्त देवाची सेवा करायची. आणि जो प्रसाद आहे किंवा तुम्ही जो घरात बनवलेला स्वयंपाक आहे तर तो तुम्हाला नैवेद्य म्हणून एखाद्या कावळ्याला किंवा एखाद्या गाईला किंवा शेजाऱ्यांना द्यायचं आहे. आणि ज्यांचे आईवडील गेलेले असतात त्यांनी मातीचा कलश भरून त्याची पूजा करून पितरांसमोर पूजा करून तुम्हाला त्याचं तिथे आंबा अर्पण करायचा आहे. अशा पद्धतीने तो कलश तुम्हाला भरायचा आहे. तर आता बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असतो, म्हणूनच हा व्हिडिओ केलेला आहे. तर अशा पद्धतीने जरी ज्यांचे आईवडील जिवंत असेल तरी त्यांनीही ही पूजा करायला हरकत नाही, कारण जे कोणी पित्र असतात त्यांच्यापर्यंत हा नैवेद्य पोचलेला असतो. त्यामुळे अशा पद्धतीने नक्कीच तुम्ही हा सण साजरा करा.